नमस्कार, मी शीतल किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी इथे तुम्हाला बेसन पिठापासून मासवडी हा प्रकार बनवून दाखवणार आहे. आधी आपण हे पीठ असं चांगलं चाळून घेऊया, म्हणजे मासवडी तुमची छान होईल. इथे मी पीठ चाळून घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं चवीपुरतं थोडं मीठ टाकून घेऊया. एवढं पीठ तुम्हाला 4-5 माणसांची भाजी होण्यापुरतं पुरेसं आहे. तर यामध्ये थोडं मीठ टाकून व्यवस्थित ह्याला मळून घ्यायचं. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, असं सैलसर असं पीठ बनवायचं ह्याचं. हे बघा, इथं छान असा मी गोळा मळून घेतलेला आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, सैलसर असा गोळा मळून घ्यायचा, जेणेकरून आपली मासवडी छान फुगेल आणि रट्ट पण होणार नाही. या पोळपाटावर आता याला आपण लाटून घेऊया. याला थोडंसं खालून वरनं तेल लावायचं, जेणेकरून पोळपाटाला हे चिटकणार नाही. पातळ अशी लाटी लाटून घ्यायचं. याला पोळी बघा, अशी आपली पोळी लाटून झालेली आहे. जास्त जाड नाही ठेवायची, अशी पातळशी पोळी करायची. यावरती मी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं टाकून घेतलेली एक पेस्ट आहे, त्याला मी पेस्ट लावणार आहे. सारण भरण्यासाठी ही पेस्ट करून घ्यायची. हे बघा, अशी दाटसर मी पेस्ट लावून घेतलेली आहे. अद्रक, कोथिंबीर, लसूण, यावरती सुहाना मसाला असा आहे, आपण यावरती टाकून घेऊया. हे बघा, मी असं सारण सगळं भरून घेतलेलं आहे. यावरती तुम्हाला वाटलंच तर चटणी पण टाकू शकता काळी, नाहीतर काही गरज पण नाही, मी नाही टाकणार आहे. आता ह्याला रोल करून घेऊया आपण. असं जास्त ह्या रोलला दाबायचं नाही, असला आपला अद्दर हाताने असं ह्याला रोल करून घ्यायचा. साईडचं असं हे दाबून घेऊया, म्हणजे सारण बाहेर येणार नाही. आणि याला आपण बतईच्या साह्यानं याचे कट करून घेऊया. हे असे मी छोट्या छोट्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता आपण इथं कढईमध्ये तेल टाकून घेऊया. इथं कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. तर या वड्या आहेत ना, अशा हलक्या अशा तळून घ्यायच्या. जास्त लाल नाही आणि जास्त असं पांढरं पण नाही, व्यवस्थित वड्या तळून घ्यायच्या. अशा प्रकारे इथे मी तळून घेतलेलं आहे. जास्त तळायचं नाही, नॉर्मल तळून घ्यायचं, जेणेकरून आपल्या हे वड्या शिजतील. जास्त तळलं तर ह्या शिजणार नाहीत. हे वड्यासाठी लागणारं साहित्य मी इथं तुम्हाला सांगते. हे बघा, एक मी टोमॅटोचे 2 हे करून घेतलेले, पेस्ट करून घेतलेले. अद्रक, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, हळद, धनेपूड. इथं ही सुहाना मसाला मी मगा दाखवलेला तुम्हाला, आणि ही काळी चटणी, आणि आपल्याला लागलं तर खोबरं घालायचं आहे. हे बघा, कढईमध्ये मी आधीच तेल टाकलेलं आहे. तर आता आपण ही अद्रक लसणाची पेस्ट टाकूया यामध्ये. लाल असं परतू द्यायचं याला. यामध्ये खोबरं टाकून घेऊया. हे बघा, आपलं खोबरं पण लाल झालेलं आहे. तर मी टमाट्याची प्युरी टाकून घेते. यामध्ये मीठ आणि हळद टाकून घेऊया, म्हणजे आपलं टमाटर लवकर परते. हे बघा, हे आपले सगळे पदार्थ कसे हे झाले, तर छानसं असं परतलेलं आहे, याला तेल सुटलेलं आहे. तर आपण यामध्ये सगळे मसाले ॲड करूया. याला छान असं परतून घ्यायचं आणि यामध्ये आपल्या या वड्या पण टाकून घ्यायच्या. वड्यांना 2 मिनिटं परतू द्यायचं. हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. शक्यतो वड्या शिजत नाहीत लवकर, त्यामुळं पाणी गरमच करून टाकायचं, म्हणजे वड्या आपल्या छान शिजतील.
याची चव मटणासारखीच लागते. न खाणाऱ्या लोकांसाठी व्हेजिटेरियन मटणच आहे हे. त्याला 10-15 मिनटं शिजू द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा. हे बघा, आपली वडी शिजून तयार झालेली आहे. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबत पण खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.